नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला तिळाची पोळी बनवून दाखवणार आहे. तुम्ही कधी खाल्ली आहे का तिळाची पोळी? तर हे बघा, मी आता तिळाचं आणि गुळाचं मिश्रण अशा प्रकारे करून घेतलं आहे मिक्सरमधून. इलायची वगैरे टाकायची त्याच्यात आणि हे बघा अशा प्रकारे कणिकेचा उंडा करून हे बघा अशा प्रकारे त्याचं मिश्रण त्यात घालून हे आपण पोळी लाटतो तशा प्रकारे हे बघा अशी लाटायची आहे. असे म्हणतात की थंडीच्या दिवसात तीळ खाणे चांगले असते, कारण तीळ हे उष्ण असतात आणि त्याच्यामुळे आपल्या हाडांसाठी वगैरे चांगले असतात. कॅल्शियम असतं भरपूर, त्याच्यामुळे हे बघा एकसारखी सगळीकडून लाटून घ्यायची आहे आणि भरपूर पीठ लावायचं, म्हणजे मग ती चिकटत नाही किंवा फुटत नाही पोळी. हे बघा अशा प्रकारे आता ती भाजून घ्यायची आहे. असे वरती डॉट डॉट येईपर्यंत पलटी करायची. हे बघा किती टम्म फुगत आहे. तर अशा प्रकारे पोळी बनवा. तुम्हाला माझी पद्धत आवडली असेल तर अशा प्रकारे करून बघा. आणि माझे चॅनल तुम्हाला आवडत असेल, रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये केले आहे की नाही सांगा. थँक्यू.